ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा आसीन तेची फळ। नाव धडकरा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे। नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा आसीन तेची फळ। तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे। नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा आसीन तेची फळ। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूप करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन। दुसरी चरण संताची या, दुसरी चरण संताची या, दुसरी चरण संताची या। चक्रपादाने कथेचा विसार, चक्रपादाने कथेचा विसार, चक्रपादाने कथेचा विसार, चक्रपादाने कथेचा विसार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। स्वर थोडा आवाज वाढत। काय माझी वाणी मानेल संत, श्रीरंजो चित्ताशी आपुलिया। जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी। यवार करी संताची, वार करी संताची या, वार करी संताची या, वार करी संताची या। मस्तक माझा पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। मस्तक माझा पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार। प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर। ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा आसीन तेची फळ। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरेश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांचा सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या विश्वाची निगराणी करीत असताना, याला सुरक्षित ठेवी, त्याला जपत असताना, याला सांभाळीत असताना यांच्या पाठीमाग लागणारं जे दुःख आहे
जी व्यथा आहे ती जन्म मरणाचं दुःख, प्रत्येक सज्जन मायबापाच्या पाठीमागं लागणारं ही जन्म मरणाचं दुःख घालवण्याकरता एक पवित्र सुजाव कल्याणकारी सूत्र तुकोबाराय देतात। सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर पालखेड या पवित्र भूमीमध्ये, पवित्र रामनगरामध्ये या आज या छोट्याशा साळेबंधूंच्या वस्तीवर आपल्या सर्व मायबापांना जिथे येण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं त्याच्या पाठीमागं विशेष कारण आहे। तसं माझ्या प्रभूची कथा करीत असताना त्याला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी। निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही, तरीसुद्धा देवाची कथाच करावी। का? त्याचं कारण आहे, कथा माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे। माझ्या प्रभूची कथा अपवित्राला पवित्र करणारी आहे। नाही, जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी ईश्वर साधना आहे। म्हणून निर्निमित्त आहे कथा, कथेला निमित्त असेल तरी करावी, निर्निमित्त असेल तरी करावी। पण या कथेला निमित्त आहे कैलासवासी सुखदेव बाळाजी साळे या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा, प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा, त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा परिवार, साळेबंधू, बहिणी, भाऊ, मुलं, नातवंड, सुना, हा साळे परिवार। आणि त्याचबरोबर एवढेच आहे का दादा, त्याचबरोबर कोणी प्रेमाच्या संबंधातून, कोणी नात्याच्या संबंधातून, कोणी स्नेहाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आणि आपल्याला सर्वांना आनंद देणारे आमचे निलेश महाराज, नवनाथ महाराज, हे सगळं भजनी मंडळ आणि तुम्ही सर्व मायबाप सर्वांना मी प्रणाम वंदन करतो। आणि मला या शिवेचं अवभाग्य प्राप्त करून देणे आमचे महेश भाऊ अंगुलगावकर, त्यांनाही प्रणाम वंदन करतो। आणि तुम्ही सर्व बुजुर्ग आमचे बाबाजी दिंड्यांची सेवा करतात, निवृत्तनाथ महाराजाच्या जाणाऱ्या दिंड्या, सर्व दिंड्यांची वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांनाही वंदन करतो। भक्तिमयी मातांना सर्वांना वंदन करतो आणि प्रणाम वंदन करून आज कैलासवासी सुखदेव बाबांच्या ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली। भगवान तुकोबाराय, तुम्ही जरा व्यवस्थित बसले असते तर फार चांगलं झालं असतं। असे टोळ्या करून बसले, मला भीती वाटायला लागली। या टोळ्या काय कामाच्या आहे, मला भीती वाटायला लागली। कसं आहे दादा, कथा म्हणजे टाइमपासचं साधन समजू नका दादा। आतापर्यंत आपण टाइमपासचं साधन समजलं म्हणून त्याचं महत्त्व नाही। विठ्ठल माझं काय बिघडायचं नाही दादा। तुम्ही कुठे बसले, तुमच्या घरी बसले, घरून ऐकता येईल, भोंगे लावेले मोठे, पण तुम्ही या मंडपात आले ना दादा, या सज्जनांनी एवढा खर्च केला ना दादा, त्यांची शोभा वाढवण्याकरता आली, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता आपण आलो। मग सभ्यताने, प्रामाणिकपणाने, पवित्रतेच्या माध्यमातून आपल्यापासून दुसऱ्याला आनंद मिळाला पाहिजे, असं जगावं दादा, असं जगावं दादा। आता तुम्ही जर कडाला बसले तर बाहेरून येणारा उन्हात येऊन बसेल ना, मग तो पुढे येऊ शकत नाही। याच्याकरता सतत दुसऱ्याचा विचार करीत जावा। चला, आमचं सांगायचं काम आहे, तुमचं ऐकायचं काम आहे। एवढ्या मंडपापुरतं मर्यादित राहू नका दादा। सतत माझ्या ज्ञानवर्तकाच्या बोधाचा विचार करीत चला। धरी आठवण मानी संताचे वचन, संत वचनावर विश्वास ठेवी चला दादा। ज्याचा संत वचनावर विश्वास नाही दादा, त्याच्या जीवनामध्ये ऐश्वर्य त्याला खायला उठेल एक दिवस, मग त्यावेळेला सगळं काही वैभव चालल्या जाईल आणि ती समज येऊन काही फायदा होणार नाही दादा। समज वेगळीच आली पाहिजे। जी पवित्र समज आहे, आपल्या जगण्याचा सेंट वाढावा, आपल्यापासून कोणाला तरी आनंद मिळावा, ही समज येण्याकरता कथा कीर्तन आहे दादा। कथा कीर्तन येत जावं। कथा कीर्तन टाइमपासचं साधन समजायचं नाही दादा। टाइमपासची साधनं आपल्या घरात कुठं कमी आहे, सगळा टाइमपासच चालू आहे दादा। पण टाइमपास बी का बरं चालू आहे, मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून। मृत्यूतिथी तर कळू द्या ना दादा, मी काय सांगू, काय गडबड होईल, फक्त मृत्यूतिथी माहीत नाही। आणि मलाही सांगता येत नाही, मलाही भविष्य कळत नाही, प्रत्येकाचं भविष्य काय कळणार आहे दादा। मृत्यूतिथी माहीत नाही,
म्हणून असावधान राहू नका दादा. जाणं आहे हे विसरू नका, कारण इथं जो जन्माला आला त्याला जायचं आहे. पण येण्या जाण्याचं हे भय आहे प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. कोणाला कुठलाच आजार नसेल ना दादा, कुठलाच आजार नसेल, पण हा आजार मात्र प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. मग तो किती मोठा असू द्या. आमचे महापुरुष त्याचा अभ्यास करतात, परिशीलन करतात आणि संपूर्ण जगताच्या पाठीमागं जे दुःख लागलेलं आहे ते दुःख घालवण्याकरता त्यांचा प्रयत्न असतो रात्रंदिवस. साधूचं जे जीवन आहे दादा, साधू सतत त्या विश्वाची निगराणी करीत राहतो, सुरक्षा याला सांभाळीत राहतो, याला जपत राहतो. माझे ज्ञानोबा तुकाची सुरक्षाचं हे फळ आहे दादा. ही शिक्षा दीक्षा कुठून आली? आपल्या वडिलांच्या म्हणा, आईच्या म्हणा, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे एवढा उत्सव करण्याची ही पवित्र समज आली कुठून दादा? ही समज माझ्या ज्ञानोबा तुकाची भूमी आहे दादा. या भूमीमध्ये ही पवित्र शिकवण मिळते. कारण त्याचं कारण ज्ञानोबा तुकाची दया आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. लाभ काहीच नाही या वर्गाला. लोकांची निंदा आलोचना सहन करतील, जोडे खातील, पण सतत कल्याणाचा विचार करतील. याच वर्गातले माझे तुकाराम महाराज अजून कीर्तनावी का कळत नाही दादा? त्याचं कारण आहे ज्या पद्धतीने आपण श्रवण करायला पाहिजे त्या पद्धतीने करीत नाही दादा. आपण यांनी ठेवलं ना आपणही ठेवायचं, यांनी केलं ना वर्षश्राद्ध आपणही करायचं, तसा तो भाव नसला पाहिजे दादा. हे करणं गरजेचं आहे, कारण या सज्जनांच्या उपकाराची उतराई देण्याकरता दुसरी काय कुठली वेळ आहे दादा? एवढीच एक वेळ आहे त्यांचे उपकार फेडण्याकरता. ज्यांनी फाटके तुटके कपडे घालून वाटेल ते प्रतिकूलतेमध्ये या परिवाराचा, या गावचा प्रत्येक माणूस, प्रत्येक सज्जन या समाजाच्या काहीतरी कामाचा असतं, पण वर्तमानामध्ये ती समज येत नाही दादा. प्रत्येक माणूस ज्यावेळेला आपला कामाचा वाटेल ना दादा, त्यावेळेला ते काही चांगलं पाहायला मिळेल. ते मला नाही सांगता येणार दादा, खूप चांगलं पाहायला मिळेल. पण काय दादा, हा काय कामाचा, तो काय कामाचा, याच्यामुळे असं बिछडल्या गेली दादा, एकमेकपासून दूर गेली. नाही तर प्रत्येक सज्जन इथं येतो ना दादा, जो जन्माला आला तो जाताना या समाजाकरता काहीतरी टाकून जातो दादा, काहीतरी टाकून जातो. प्रत्येक सज्जन कोणी असू द्या, प्रत्येक काहीतरी शिकवण देऊन जातो. दादा मी तर चाललो रे दादा, पण मी कशामुळे चाललो, मी काय केलं याचा दाखला देऊन जातो दादा. दाखला देऊन त्याचं मरण सांगतं दादा, त्याचा दाखला देत. आपल्याकडे काय समज झाली, मेला तो सोयला लागला म्हणतात. सोयला नाही लागला रे दादा. ज्या दिवशी गेला त्या दिवस आपण त्याच्या हिशोबाला प्रारंभ होतो बरं का दादा. बसके राहीनाची फार सांभाळून जागा दादा. ज्या दिवशी माणूस गेला ना दादा, या लोकांची यात्रा संपत, त्या दिवशी त्याच्या हिशोबाला प्रारंभ होतो. आणि आज बाबांचा, सुखदेव बाबांचा हा आजचा शेवटचा मुक्काम आहे. आणि या शेवटच्या मुक्कामाला त्यांच्या पुढच्या प्रवासाकरता त्यांना सुखद अवस्था प्राप्त व्हावी याच्याकरता आपल्याकडून काहीतरी चांगलं त्यांना प्राप्त झालं पाहिजे. म्हणून त्याचं या साळे परिवाराकडून सिद्ध प्रसारण आहे. सिद्ध प्रसारण त्यांना प्राप्त होणं. आज जेवढं काही केलं आहे, नामस्मरण असेल, भजन कीर्तन, अन्नदान, वस्त्रदान, जे काय दान असेल त्याचं सिद्ध प्रसारण बाबांना प्राप्त होणार आहे. मग करीत जावं दादा, करीत जावं. हे उत्सव केले पाहिजे. याच्याकरता आपण त्यांना दुसरं काही देऊ शकत नाही. म्हणून त्या उद्देशाने या परिवाराने केलेला हा उत्सव आणि त्याच निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो दादा. मरण कळत नाही माणसाला, म्हणून असावधान राहतात. पण महापुरुषांना या विश्वामध्ये जगत असताना ते अंदाजे जगत नाही दादा. परिशीलन करतात, अभ्यास करतात. या सज्जनांच्या पाठीमागे दुःख कोणतं आहे? प्रत्येकाला खायपुरता आहे, प्रत्येकाच्या खिशात जगण्यापुरता पैसा आहे, 10-5 गाव मान्यता बी आहे, गावात आहे. मग दुःख सगळं जरी ऐश्वर संपन्न जीवन असेल दादा, वैभवशाली जगणं असेल, काहीच प्रतिकूल नाही, पण जीवनामध्ये एक दुःख प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. मग किती मोठा असू द्या. माझे कबीर महाराज तर परिश्रम केला, अभ्यास करून सांगतात दादा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुख दुनारे, दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे,
राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. माझे कबीर महाराजांनी अभ्यास केला, परिशीलन, साधू संत अभ्यास करतात आणि आपल्या दुःखाच्या वेदना फक्त साधूला येतात, कोणालाच नाही दादा. येतं सगळे आनंद मानतात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये टाळी वाजवणारा समाज झाला दादा. कोणाच्या आनंदात आनंद मानित नाही, दुःखात दुःखी होत नाही, सुखाने सुखी होत नाही. ही तर दादा कलियुगामध्ये जगण्याची राहटी आहे दादा. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुःख दुनारे, काबर आशा मनसा सब गट व्यापी, कोही महल नाही सुनारे. कोण्या सज्जन कृपात दुःखी आहे दादा, पण हे दुःख त्याच्या पाठीमागं आहे. माझे कबीर महाराज तर म्हणतात बाबा तुम्हाला खरं सांगू, साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे ना जाए रे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिनी सृष्टी कमाई रे. जो देखे सो दुखिया बाबा. दुःख कशाच आहे? येणं जाणं संपत नाही दादा. येणं जाणं, जन्मायचं पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. नित्य ही फजिती चालू आहे, जन्मायचं मरायचं. बरं या सामान्य वेदना आहे का दादा? या वेदना माझे तुकोबराय अनुभूती प्रकट करतात. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायण. मांस मळ मूत्र दाना, मांस मळ मूत्र दाना. तुझं क्षण क्षणा ध्यातासे, माझे सोहित नेनदी कोणी, माझे सोहित नेनदी कोणी. तुझं क्षणा क्षणा जात असे, माझे सोयीत नेणते कोणी, माझे सोयीत नेणते कोणी. तुकोबराय निजी स्वतःचा अनुभव सांगतात. हे भगवंत, गर्भाची यातना काय सामान्य आहे? काय सांगू गर्भीची यातना. तुकोबराय मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षण क्षणा ध्यात असे. जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. बरं काही सामान्य दुःख नाही दादा. ती मदनासुराणी आपल्या बाळाला पाळण्यात घालायची, जन्मलेल्या बाळाला पाळण्यात घालायची आणि पाळण्यामध्येच अंगाई गीत गात असताना त्या बाळाला शिकवण द्यायची. बाळा उपदेश मदालसा, देह निर्मिला कैचा, आला शिकवण्या वाटा, मातेच्या गर्भवासा. जो पंथ उखटा रे, पचलाशी कर्म कोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा, पर्यंदे मदालसा, समजो जो रे बाळा. बाळा अंगाई गीत असताना मदालसरांनी बाळाला सांगायचे, 9 मास कष्टलाशी, दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड, तुझी मान अडकली, अकांतु ते जननीये, दुःखे धाय मोकली. स्मरे त्या हरिहरा, द्याई कृष्ण माऊली, पर्यंदे मदालसा, सोमजो रे बाळा. मदालसाने आपल्या बाळाला सांगायचे, बाळा ऐक रे दादा, गर्भीची यातना रे, पुत्र ऐके आपुल्या कानी, येता जाता येणे पंथे, सांगाती नाही रे कोणी. 84 लक्ष योनी, मुनिजन प्रवर्तले त्या क्षणी. बाळा येता जाता येणे पंथे, सांगाती नाही रे कोणी. गर्भीची यातना, पुत्र ऐके आपुल्या कानी. गर्भ असं दुःख भयानक आहे, पण प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. येणं जाणं संपवण्याकरता आपलं येणं जाणं, आपलं दुःख गेलं पाहिजे, आपलं दुःख मिटलं पाहिजे, आपण सर्वजण सुखी झालो पाहिजे. ते सुखी होण्याचं एकमेव कारण येणं जाणं संपलं पाहिजे. तैसे येणे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे.
हे संपवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे. पण हे काही बी विचारायचं असेल, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायाशिवाय कोणाला विचारू नका दादा. हे दुःख घालून त्यांना माहीत आहे, यांना सुखी करण्याकरता त्यांना उपाय बी माहीत असतो बरं का. दुःख घालवण्याचा उपाय त्यांना माहीत आहे. मग काय उपाय सांगतात तुकोबरायांनी पाहिलं बाबा. सर्वांची मेहनत चालू आहे, मेहनत प्रत्येकाची चालू आहे. आज प्रत्येक सज्जन सुखी होण्याचा प्रयत्न करतो, मेहनत प्रत्येकाची चालू आहे. प्रत्येकाचे श्रम रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करतो आहे दादा. पण मेहनतीचा लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही दादा. आपल्या मेहनतीचं चीज काय होणार आहे, काय लाभ होणार आहे. आपल्या मेहनतीची चीज एकच आहे दादा, लौकिक लाभ होईल दादा. ऐश्वर्य वाढेल, 10 रुपयाचे 50 रुपये होतील. ही लौकिक सुखाकरता आपली मेहनत चालू आहे. पण आपल्या पाठीमागं जे भय आहे ते भय घालवायचं म्हणजे कोणतं. ते भय असं सामान्य भय नाही दादा. हे भय देवादिकांना सुद्धा यावनं जाणं संपलं नाही दादा. येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. जावं लागणार आहे, मरणाचं भय प्रत्येकाच्या पाठी. पण ही भीती घालवण्याकरता याची दया माझ्या तुकोबरायला आहे, साधू संतांना आहे. म्हणून हे भय घालवण्याकरता एक सोपा कल्याणकारी सूत्र तुकोबराय देतात. मेहनत करा बाबा, पण वर्तमानामध्ये ही भीती घालवायची आहे ना, जन्म मरण संपवायचं ना. मग काय केलं पाहिजे अभंगाचं प्रथम. जोडी करा राम पंडितरा, ऐशी 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 जोडी करा राम पंडितरा. चुके पेरा गर्भवास देणे, चुके पेरा गर्भवास, नाशिवंत प्रिया पुत्र धन, नाशिवंत प्रिया पुत्र धन. जेने तुझे पेरा गर्भवास, जेने तुझे पेरा गर्भवास, नाशिवंत प्रिया पुत्र धन, नाशिवंत ऐशी जोडी करा रामकंठी धरा. लाभ काय आहे. जेने चुकी फेरा गर्भवास. गर्भवासाचं भय घालवण्याचा दुसरा उपाय नाही दादा कलियुगामध्ये. अखंड भजन बस. येणे न शरीरे जाणे न शरीरे. येणं जाणं संपवायचं. तैसे येणे शरीरे शरीरा येणे शरीर संपवायचं ना दादा. कारण गर्भवासात दुःख घालवल्याशिवाय हे जन्मायचं मरायचं. आपल्याला वाटतं दादा मेला तो सोयला लागलं, नाही सोयला नाही लागत दादा. त्याला पुढचं त्याने जसं काम केलं असेल, जीवनभर जसं जगला असेल तसंच त्याला वस्त्र घालायला मिळतं बरं का दादा. मरण म्हणजे काय आहे, जुनं वस्त्र टाकून द्यायचं, नवीन वस्त्र घालायचं, असं मरणाचा अर्थ. आणि मरणाला घाबरायचं नाही बरं का दादा. मरणाला घाबरायचं. मृत्यू देवता आहे, देवता आहे. मृत्यू देवो भव. मृत्यू देवता आहे दादा, त्याचा स्वीकार करावा जेव्हा येईल तेव्हा. मग त्या पूर्वीच्या काळामध्ये माणसं जायचे, पण त्याला देवाज्ञा म्हणायची. देवाज्ञा बरं का. देवाज्ञा. यांना देवाज्ञा झाली 5 वाजता 7 वाजता सोमवारी मंगळवारी त्यांना देवाज्ञा झाली, म्हणजे देवाज्ञा म्हणायची त्याला. आता देवाज्ञा आहे का काय आहे ते काय तुमचं तुम्ही पाहाल. घरी गेल्यावर तपासा. इथं कीर्तनच आहे का आता. देवाज्ञा नाही दादा. देवाज्ञेने माणसं जातच नाही. माणसं चुकीची समज घेऊन आपल्या जीवनभराच्या प्रवासामध्ये 50 वर्ष माणसं 50 वर्ष माणसं जगतात, पण 50 जन्म घेऊनही त्याची फेड होणार नाही एवढा उपाताप करून ठेवतात दादा माणसं. 50 जन्म घेतले तरी त्याची फेड होणार नाही एवढा उपाताप. काय गरज नाही दादा. 50 वर्ष जगायचं सुखाने जगावं दादा. आणि भविष्याची काही चिंता कोणाकडेच नाही दादा. भविष्याची चिंता करणारा एखादा जीव पाहिला भाग्यवान आहे दादा.
तो सरळ मार्गाने जीवन जगतो, प्लेन जीवन जगतो. जीवनामध्ये आपल्याकडून कुठली भूल झाली नाही पाहिजे, कारण वर्तमान जपला पाहिजे दादा. प्रत्येक सज्जनाने वर्तमान सांभाळा दादा. वर्तमान सांभाळण्याचे परिणाम इतके चांगले आहे, इतके चांगले आहे. वर्तमान जपल्याने भविष्याची चिंता मिटते, वर्तमान जपल्याने भूतकाळाचा विसर पडतो, आणि वर्तमान जपल्याने तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो. असं जगा दादा. तुमचा आदर्श येणाऱ्या पिढीने घेतला पाहिजे. तुम्ही गेला आणि मरण तर ते आहे दादा. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मतलब मरण सरे आणि कीर्ती उरे, हे खरं मरण. विठ्ठल मरण संपावं आणि कीर्ती उरावी. तुका म्हणे एका मरणीची सरी, मरण सरी, उत्तमाचे उरे कीर्ती, हे खरं मरण आहे. का झाकलिया घटीचा दिवा, काय झाला नेणू की दवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, हे खरं मरण आहे. कीर्ती रूपाने जीवन शिल्लक राहिलं पाहिजे. मरण तर संपणारच आहे, पण येणं जाणं संपवण्याकरता उपाय तुकोबराय सांगतात बाबा. कारण महापुरुषांचं जे जगणं आहे दादा, स्वतः करता जगतच नाही. आपुली ममता नाही दे, जो दिवस उगला त्या दिवसाबरोबर ते एकच पाहता दादा. हे भगवान, मी आज कोणाच तरी कामात आलो पाहिजे, हे खरं जगणं आहे दादा. हे जगणं आहे. माणसाला मर्यादित जीवन जगायला लागले हो. काही तर स्वतःपुरतंच पाहतात. रोज वजन करायचं, रोज शुगर तपासायची, स्वतःपुरतंच पाहतात. हे पिंड पोषक बरं का. काही परिवाराची काळजी घेतात. त्याच्यापेक्षा तो दुसरा एक बरा वर्ग आहे, तो गावापुरती काळजी वाहतो. त्याच्यापेक्षा अशी वाढते वर्ग आहे. सर्वांना सुरक्षित राहण्याची जबाबदार पात्र, सर्वांना सुरक्षित राहण्याकरता साधू संतांचा अवतार असला दादा. सर्वांना सांभाळणारे तुकाराम महाराज म्हणतात बाबा, हे जन्ममाना दुःख घातलाच पाहिजे, संपवता येतं. या शरीरातच, या देहामध्ये सगळं काही संपवता येतं. आणि याच देहाने देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. या वर्तमानामध्ये या देहाच्या माध्यमातून देवसुद्धा होता येतं, देवसुद्धा होता येतं. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. वस्तू ज्या कामाकरता मिळाले ना दादा, माझ्या प्रभूने वस्तू म्हणजे शरीर कशा करता देवे दिला देव भजना घुमटा. वस्तू ज्या कामाकरता मिळाले ना दादा, त्याच कामाकरता त्याचा वापर करणं हा प्रामाणिकपणा आहे दादा. आपण प्रामाणिकपणा नाही दादा. आपल्याकडे वस्तू ज्या कामाकरता मिळेल तिचा उपयोग त्याच काम. हे वैभव वाढवण्या का, अरे वैभव तर माझा मालिक तुम्हाला राजासुद्धा बनवू शकतो. धन्याचं कोण धनी आहे दादा, पण त्या राहाटीने तुम्ही जगले पाहिजे दादा. राजा होण्याचा करता बी तो अधिकार प्राप्त होण्याकरता जीवनभर काही करा दादा. जीवनभर काय करा, काही दानपुण्य करा, काही परोपकार करा. मोठी माणसं जसं जगतात तसं जगा दादा. कोणातरी आदर्श घ्या दादा, कोणातरी आदर्श घ्या. श्रेष्ठांचा आदर्श आपल्या कामात येतो दादा. तुकोबराय म्हणतात बाबा, जेणे चुके फेरा गर्भवास, असं कर्म करा, मेहनत करा. प्रत्येकाची मेहनत चालू आहे, फक्त मेहनतीच्या लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. लई मेहनत करता तो माणसं. इतकी धूम मचाव चालू आहे दादा. तुडवातुडी, धक्काबुक्की, लोटालाटी, रडवणं, लय बेकार काम चालू आहे. आणि दादा इथं येतात ते सावधानीपूर्वक कीर्तन ऐकतात काय बिचारे. तुम्ही नाही बरोबर, तुम्हाला नमस्कार करते. सावधानीपूर्वक कथा कीर्तन, आणि सावधानीपूर्वक जर कथा कीर्तन ऐकले ना दादा, एकाच कीर्तनामध्ये जीवनामध्ये क्रांती होईल, उन्नती होईल दादा. एकाच कीर्तनामध्ये साधू संतांची वचनच आपल्या हिताची वचनं आहे ना दादा, आपल्या कल्याणाची वचनं आहे ना दादा. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. ते काय उगच करमणुकीचे अक्षर आहे का दादा. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज एवढ्या मोठ्या वाङ्मयाची निर्मिती तुम्ही कशा करता केली. काही वाङ्मय आमच्या हाताला लागलं, काही अभंग आमच्या हाताला लागले, काही हाताला लागले. एवढं वाङ्मय तुम्ही कशा करता निर्मिती केली. तुकोबराय विनम्रता ऐकायला लागले. नव्हे विनोद, ही का विनोदाचे अक्षर नाही. नव्हे विनोद उत्तर केले रंजावयाचार, केलं कशा करता हितावरी यावे, कोणी बोलिलो या भावी. कोणतरी कल्याण व्हावं या भावानी साधू संतांची वचनं असतात. मग महाराज एवढा खटाटप कशा केली आटा आठी अक्षराची देवासाठी. विठ्ठल विठ्ठल एकमेकाच्या दोषावर पांघरून टाकू नका. त्याचं
झाकाझाकी करू नका, चुकीच्या कर्माची, अरे सत्य सत्यच असतं, झूठ झूठही होत आहे. सत्याचा आचार करा दादा, चुकीचं कर्म भुलीने सुद्धा करू नका. एक मी बोललो दादा, या जन्मामध्ये एक जन्म नाही 10 जन्माचा सुधाराही करता येईल आणि 10 जन्माचा बिघाडाही करू शकतो दादा. आपण बिघाडा करण्याकरता मनुष्य देह नाही दादा. हे दुःख घाल जे प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या वर्तमानामध्ये आपल्या पाठीमागचं काय भय आहे त्याचा शोध घ्यायचा दादा. आणि भय घालवण्याकरता साधुसंतांचा आश्रय करायचा दादा. कोणाला विचारायचं ना दादा, या भीतियुक्त जीवन जगण्यापेक्षा जे निर्भय बनले, निर्भयता कुठल्या उपायाने त्यांना निर्भयता प्राप्त झाली याचा विचार करायचा. आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आणखी सांगू, जन्म मृत्यू स्वप्न सारिखी, आपत्यान दिशे पारिखी, तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी मध्ये मुखे प्रेमामृताची, म्हणून रामकंठी धरा, लाभ जेने चुके फेरा गर्भवास. हे भावानी महेश भावानी मला खूप चांगलं केलं हे सर्व बिचारे या श्रीमिताने. तसं माझी अवस्था चांगली नाही दादा, पण मी रोज जे फिरतो भटकतो ना दादा, भिक्षुकी करता नाही भटकत बरं का दादा, तुमचे आशीर्वाद घेतो, रोज झगडतो, माझी तब्येत रोज झगडतो दादा. कधी झोप नाही, कधी खाल्लं का नाही हे माझ्या ध्यानात नाही राहत, पण तरीसुद्धा तुम्हा सर्व मायबापांचे आशीर्वाद, त्याची ताकद मला, त्याची ऊर्जा आहे मला, त्या ऊर्जेवर जगतो बरं का दादा. तुमच्या आशीर्वादाने जगतो दादा. आणि अशी मेहनत करा, तुमच्या पाया पडून सांग दादा. अरे आमचं काम दुसरं काही नाही दादा, तुमची घुमजाव करायची नाही, तुम्हाला मेहनतीला लावायचं. साधू संतांनी लोकांना मेहनतीला लावलं, पण मेहनत चुकीची नाही झाली पाहिजे. याला रडण्याचा प्रसंग याच्या जीवनात आला नाही पाहिजे. अशी मेहनत करायची. जेने चुके फेरा गर्भवास, गर्भवासाचं भयच घालवलं पाहिजे दादा. किती वेळा ही फजिती करे, काय सामान्य फजिती आहे का? जन्माच्या वेदना, मरणाच्या वेदना काय सामान्य फजिती आहे? ही फजिती घालवायची ना. रामकंठी धरा, भगवताचं चिंतन करा. आणि ज्या मुखामध्ये राम नाही ना दादा, ते मुख नाही दादा. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवी काळ सर्प आहे. तुकोबराय म्हणतात, कंठी कृष्ण मणी नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी. कंठी कृष्ण मणी नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी. कंठी कृष्ण मणी नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी. ओ कंठी कृष्ण मणी नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी. कंठी कृष्ण मणी नाही अशुभ ते वाणी. नाथबाबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, नामाविनमुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाहो जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. रामकंठी धरा. बरं, भजन करणाऱ्या सज्जनाला अनुकूलता प्रतिकूलता त्याला बाधली नाही पाहिजे. अनुकूलते प्रतिकूलतेकडे जगायला काय अनुकूल आहे, ज्यावेळेला प्रतिकूल काय आहे हे ज्यावेळेला माणूस पाहतो ना दादा, त्यावेळेला माणूस थोडा नैराश्य जीवनात येतं. आणि अनुकूलता प्रतिकूलतेकडे ज्याचं लक्ष नाही, सतत आपल्या ध्येयाकडे लक्ष आहे. जन्ममरण घालवायचं, या मानवदेवाचं कल्याण झालं पाहिजे, सार्थक झालं पाहिजे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, जन्मालियाचा लाभ पद्मनाभ, वस्तू ज्या कामाकरता मिळाली. आमचं आहे बाबांची मुलं आहे, शंकर भाऊ, वसंत भाऊ, बहिणी, सगळा परिवार. पण बाबांनी जीवनामध्ये काही चांगलं केलं असेल त्याचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आला. पवित्र सज्जनाचा असं आदर्श डोळ्यापुढे ठेवायचं दादा. आदर्श कोणाचा चुकीच्या माणसाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा नाही. आणि प्रत्येक सज्जन जाताना काहीतरी सांगून जातो दादा, सांगून जातं. म्हणून एकच काम करा, आमच्या साधू संतांनी जी मेहनत कराल ती मेहनत करा. रामकंठी धरा. बरं, हे करीत असताना अनुकूल प्रतिकूल काही पाहू नका दादा.
माणसं नुसती म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. नुसतं प्रमाण पाठ करून घेतलं बाबा, पण थोडंफार तरी इधर उधर केल्याशिवाय राहत नाही. इधर उधरचे परिणाम लय बेकार आहे हो. अनंत ठेवली त्या परिस्थिती जगायची तयारी ठेवा ना दादा. जाई विधी राखे राम ताही विधी रहिये, सीताराम 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 कहिये. जाई विधी राखे राम म्हणजे ठेविले अनंते तैसेची राह, याचा अर्थ तोच आहे. जाई विधी राखे राम ताही विधी रहिये, सीताराम 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 कहिए. मुख में है राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. सीताराम 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 कहिए. जाई विधी राखे राम ताही विधी रहिये. मालक ठेवी त्या परिस्थितीमध्ये जगा दादा, इधर उधर करू नका. मी बोललो दादा 50-50 वर्ष जगायचं ना दादा, चांगलं जगा, सरळ जगा, पवित्र जीवन जगा, का जेणेकरून जाताना काही बोज करून जाता नाही आलं पाहिजे. निर्मळ मनाने जाय, सहज जगता आलं पाहिजे. आणि मग सहज जगणारी माणसं सहज जातात, देवाचं नाव चिंतन करीत करीत जातात दादा. असं जायचं चिंतक. आमचे कबीर महाराज मरणाची गती सांगतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. कबीर महाराज म्हणतात माणसं ज्यावेळेला जन्माला येतात दादा, तो रडत रडत जन्माला येतो, पण त्याची अशी काही करणी करावी त्यांनी हसत हसत त्या जगताचा निरोप घ्यावा. लोकांनी पाठीमाग ओक्सा बोक्षी रडावं, विठ्ठल विठ्ठल. याच्या करता मेहनत चुकू द्यायची नाही. मेहनत रामकंठी धरा, मेहनत चुकू द्यायची नाही. मेहनत आपली चालूच आहे, पण मेहनत कशी करायची, त्या मेहनतीचा लाभ हानीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या कर्माचं फल, कारण प्रत्येक कर्माच्या पाठीमागं दादा जगत कल्याणाचं साधूच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं असं कर्म करायचं आपल्याला सुख समाधानाची अनुभूती करता येईल. आणि आपल्या कर्मानुसार अनेकांना ती पवित्र शिक्षा दीक्षा प्राप्त होईल. असं जगायचं. महाराज म्हणतात दादा जेने चुके फेरा गर्भवासी, हा उपाय सांगितला तुकोबाराने. बरं उपाय सांगित असताना आपल्या मनाचे सिद्धांत लोकांच्या पुढे मांडित नाही दादा. ही सज्जन मोठी माणसाची जबाबदार पात्र असतात दादा, देशाचे असतील समाजाचे असतील, ते आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतात. आबादी सिद्धांत त्याला म्हणायचं का वेद काय सांगतं, पुराणं काय सांगतात, शास्त्रकारांचं मत काय, संत वचनं काय आहे, श्रुती माता काय सांगते, सर्वांचा धांडोळा घ्यायचा. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून. एकांतात जातात, यांचं कल्याण होण्याकरता एक सार तत्व काढतात आणि तो आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतात. विठ्ठल सर्वांच्या भल्याचा एकमेव उपाय, अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाचे. सर्व प्रकारचे कुठलाही लाभ नाही असा भगवत चिंतने होणार नाही. पण तुकोबाराय त्याच्या लाभाचं दर्शन करून देत असताना जेने चुके फेरा गर्भवास, मग अशी मेहनत करा. बऱ्या उच्च शिक्षित मंडळीचं असं म्हणणं आहे, साधू समाजाने लोकांना निष्क्रिय बनवलं. निष्क्रिय साधू समाजाने मेहनतीला लावलं बरं का, निष्क्रिय नाही बनवलं. त्यांनी मेहनतीला लावलं. भजन करा म्हणतात, म्हणा विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणत नाही त्याला ते तरी काय करतील बिचारी. नाही तर कीर्तनामध्ये ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला पण तुम्ही म्हणतात. तुम्ही बी आळसत मुळसत दंगळ मंगळच करीत राहा. तुम्ही काही प्रेमाने करीत नाही, करावं लागतं म्हणून. आणि यांना तर किती वेळा आमची लाखो कीर्तनकार हे सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. पण आपण एवढे मजबूत झालो कीर्तन ऐकून ऐकून, कोणीच भजनच करीत नाही दादा. त्याला काय करावं, त्याला काहीच करता येत नाही. हात जोडावून काय करावं. विठ्ठल विठ्ठल. काही अशा जटिल गोष्टी आहे समाजामध्ये, हात जोडण्यापलीकडे पर्याय नाही दादा. भजन करायला सांग, सहज येतं काय भजन दादा. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय.
जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ मुखाशी यावया एक वेळेला माझ्या प्रभूचं मुखात नाव येण्याकरता सहस्र जन्माची पुण्यही पाहिजे दादा. नाहीतर आपण भजन केलं असताना आपल्या पदराला पुण्यसंचय नाही दादा. पुण्यसंचय भजन तोच करू शकतो दादा ज्याने आपल्या जीवनात पाठीमाग गतकालामध्ये काही पुण्यसंचय केला असेल, पुण्याचा संग्रह केला असेल. पापकर्म ज्याला घडलंच नाही ज्याच्या जीवनामध्ये दादा सगळं काही मिळेल दादा. तर सगळं काही प्राप्त होईल या जीवशामध्ये. असं काही अवघड नाही. मी बोललो दादा प्रारंभ तुम्हाला राजासुद्धा होता येईल, पण माझ्या प्रभूच्या मनात आलं पाहिजे बघ दादा. तुमच्या मनाने तुम्हाला राजा होता येणार. देवाच्या मनात आलं का सगळं काही शक्य आहे. देवाच्या मनात असेल तेच कर्म करा दादा. माझ्या प्रभूच्या प्रसन्नतेकरता जगा. देवाला आवडेल तो आचार करा. देव प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून माझे तुकोबा म्हणतात रामकंठी दारा. पण महाराज भजन करणं सर्वांना जरी वाटत असेल पण त्याला काही प्रतिबंध आहे. काही जे पात्र आहेत प्रतिबंध करणारे भजन मार्गामध्ये अडसर ते त्याचं दर्शन महाराज दुसऱ्या चरणात करून नाशिवंताटी भजन करावं जरी वाटत असेल प्रत्येकाला. कारण हे दुःख घालवण्याकरता भजन करावं जरी वाटलं पण भजन मार्गातले काही अडसर आहे दादा. काही प्रतिबंध आहे. ते भजन मार्गातला अडसर ते काय अंतप्रतिबंध आहे काही लौकिक प्रतिबंध आहे. अंतप्रतिबंध हे विकार आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजी. भजनामधला मोठा अडथळा विकारांचा आहे. जिथं काम क्रोधाधिक विकार आहे दादा तिथं भजन नाही दादा. भजन नाही. जहाँ राम है वहाँ काम नहीं. जहाँ काम है वहाँ राम नहीं. जिथं विकार नाही तिथं भजन आहे. जिथं विकार आहे तिथं भजन नाही दादा. हे अंतप्रतिबंध आहे. कारण का माऊली म्हणतात विषयदरीचे वाघ ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार. भजन मार्गात मोठा अडसर विकार आहे. हे विकारांचा अडथळा आहे भजन मार्गात. हे प्रतिबंध आहे अंतप्रतिबंध. आणि लौकिक प्रतिबंध आहे. ते 3 पात्रांचा खुलासा तुकोबराय करतात. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. हे 3 नाशिवंत अटी आहे. हे सतत आपला पेरणी बिघाडा करीत राहतात. बीजारोपण चुकवीत राहतात. एखाद्याचं बीजारोपण चुकतं पेरणी चुकते. ती पत्नीच्या नादाला लागून चुकते. कधी पोराच्या नादाला लागून चुकते. आणि कधी लई पैसे झाले का पेरणी चुकून जाते दादा. बीजारोपण चुकून जातं. लई बी नको काय. लई फक्त भजनच करता आलं पाहिजे. लई फारच काही जास्त करायचं असेल ना भजन करा परोपकार करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकार करा भजन करा. बाकी
बाकी लईच्या भानगडीत पडायचं नाही. खूप जमा केला आणि तो सुरक्षित राहण्याकरता भजनच पाहिजे बरं का दादा. अरे रावणा इतकं तर काय कोणी कमाई करू शकत नाही दादा. आपला संसार म्हणजे 2 पोरं 2 ढोरं, त्याच्याकडे पाहाल. प्रत्येक माणसाने जरा रावणाकडे पाहत चालायचं बरं का. पाहायचं म्हणजे तिथं उडी नाही द्यायची. रावणाजवळ जास्त वेळ राहायचं नाही. पण त्याचं कशामुळे काय झालं, एवढा बिघाडा कशामुळे झाला. अरे मुखाने वर्णन करीत असताना आपल्या अंगावर काटे येतील ना दादा. एक जिल्हाभर ज्याच्याकडे बायका आहे, 80 सहस्र ज्याच्या सुंदरा कामिनी, मुख्य मुखरणी मंदोदरी. बरं आणखी सांगू, त्याच्या वैभवाचा विचार आमच्या तुकाराम महाराजांनी केला. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा अर्जुना रावणाच्या घराच्या पायात बी सोनं होतं, पायामध्ये दगड नाही सोनं. आपल्या हातात आहे तरी आपण गडबड करायला लागून जातो. त्याच्या पायात सोनं होतं, पायात. आपण एवढा नाही, एवढा विस्तार नाही करू शकत संसाराचा. कोणी किती मेहनत करा, पण त्याच्याकरता मेहनतीची गरजच नाही दादा. लल्लाटीची गरज आहे. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडेवान. मेहनतीवाले गेले रे दादा, नाही शेवट पण त्याला चांगले दिवस आले नाही दादा. मेहनत ज्याने सच्चाईने केली असेल त्याला लाभ झाला. मात्र सच्चाईने पवित्र सत्य जोपासना करा, त्याला लाभ झाला. लाभ होतो ना दादा. तो काही काळ दुःख क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, सादिले आवीट निज सुख. आमच्या सुदामाने, आम्ही फक्त प्रमाण म्हणतो, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला. दादा दुःख, किती दुःख, किती दुःख. 10 12 दिवसापर्यंत सुदामाची चूल पेटत नव्हती. आणखी सांगू, हा अग्निहोत्री ब्राह्मण असल्यामुळे थंडीच्या निवारणार्थ आपली उघडी लेकरं अग्नीच्या सहाय्याने घेऊन बसायचं. काय दारिद्र्यवर, किती दुःख दादा. पण हा दुःख कोण भोगतो ऐका दादा. जगाचा मालिक भगवान द्वारकाधीश ज्याचा मित्र आहे तो हे दुःख भोगतो दादा. जगाचा मालिक आहे, द्वारकेचा राजा आहे आणि तो माझा मित्र आहे. तो दुःख भोगतो दादा, तो दुःख भोगतो. आपला तर जिल्हा परिषद सदस्याच्या पाठीमागं आपण फिरत राहतो. याड्यावानी काही घेणं नाही, देणं नाही. नाही, किती मोठा मित्र, किती मोठा सखा, किती मोठा मित्र आहे दादा. नुसता परिचित असला ना, आपला आमदार परिचित असला तरी आपलं बरं वाटतं. आमदार माझा ओळखीचा आहे. अरे नुसती ओळख नाही, परिचयाचं पर्यावसन ओळखीमध्ये झालं पाहिजे. नुसता परिचयाचं प्रकरण. एवढा मोठा मित्र दादा. पण पत्नी सांगायची बार बार, जा ना. नुसत्या गप्पा करतात, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, जा ना एका दिवशी जा. सुदामा म्हणतो त्याच्याकडे काही मागायला जायचं नाही, मागायला नाही जायचं. का तू जर म्हणली त्याला भेटायला जा तर जातो. भेटायला जाण्याकरता सुद्धा काहीतरी दे, तेव्हा जातो. काहीतरी दे, भेटेल संत देवाच्या भेटीला जायचं. मुष्टीभर पोहे घेऊन गेला सुदामा, पण त्याचे कष्ट पाहिले माझ्या मालकाने आणि मुष्टीभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याचं गाव देऊन दिलं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. पोह्याला काही किंमत नाही असं समजायचं नाही बरं. तुम्हाला असं वाटतं सोन्यालाच किंमत आहे, पोह्याला बी किंमत आहे ना दादा. मुष्टीभर पोहे घेऊन गेला, पण प्रेमाने करायचं आहे, भजन करा. हे तिन्ही पात्र अडसर बनणारे आहे. पत्नीने सांगितलं तरी अडसर नाही बनलं. सुदामा प्रेमाने गेला दादा, प्रेमाने गेला आणि द्वारकाधीशाकडे काही मागितलं नाही. उलट गेल्या द्वारकाधीशाने सगळे कपडे, भरदरीत कपडे, पूजापाठ केली, सोहळे केले. आणि सुदामाला आठवण व्हायला लागली, आपण तिथं राजा ऐश्वर्यामध्ये राहतो, आपली लेकरं उपवाशी मारतात. आठवण झाला आणि देवाला सांगितलं, द्वारकाधीश जातो दादा, मी आता जातो. मग द्वारकाधीशाने जे दिलं होतं ना ते कपडे बी काढून घेतले हो दादा. सुदामा, अरे दादा, अरे कादला कशाला घातले, कशाला हे कपडे. द्वारकाधीशाची दया सुदामाच्या ध्यानात आली. सुदामा ज्यावेळेला घरी गेला, पोरबंदर सुदामाचं गाव आहे आज, पोरबंदर. सुदामा घरी गेला आणि घराकडं सगळा बदल पाहिला. ते घर सोन्याचं, त्याचं नगर पोरबंदर आहे सोन्याचं, सगळं पाहिलं. आणि त्याला पत्नी ओळखायला येईना, आपलं घर आपली कुठे कुठं आहे ते बी ओळखायला येईना. आणि आपल्या घरी गेला, अंदाज गेला.
पाहिलं सगळं वैभव, पत्नीच्या अंगावरचे कपडे, लेकरांचे कपडे सगळे पाहिले, घर पाहिलं. सुदामा गेला दादा. आणि दादा आणखी सांगू, सुदामा गेल्या की ती सुवर्णाचं घर पाहिलं. सुदामा खांबाला धरून धरून रडायला लागला. काय द्वारकाधीशाची दया, माझ्या प्रभूचा आश्रय सोडू नका दादा. तुम्ही किती मोठे झाले पण देवाचा आश्रय ज्याला नाही ना दादा, त्याच्यासारखा उघडा माणूस या जगात कोणीच नाही दादा. देवाच्या आश्रयात राहा, देवाच्या जवळ राहा, देवाच्या आश्रयात, देवाची दया मान्य करा, त्याची कृपा मान्य करा आणि अखंड भजन करा दादा, भजन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नाशिवंत अटी प्रिय आहे, पत्नी आहे, पत्नी कधी कधी अडचणीत आणते, भजन करू देत नाही. दुसऱ्या नाशिवंत अटी पुत्र आहे. पुत्र तर किती नाशिवंत अटी आहे. त्या धृतराष्ट्राला विचार, धृतराष्ट्राने एवढ्या मोठ्या हस्तिनापुराचा युद्ध करून काय कमाई केली हे त्याची मुलाखत घ्या दादा. धृतराष्ट्राकडे पहा, धृतराष्ट्र कशामुळे एवढा बिघाड झाला, कशामुळे एवढा खेळ झाला? केवळ पोराच्या नादाला लागून बरं का दादा. धृतराष्ट्राला सांगित होते तुझं पोरगं खराब आहे, कुळाचा नाश करणार आहे. माझे विदुर काका सांगायचे. विदुर काका म्हणजे दिल्लीचे प्रधानमंत्री, त्या काळातले प्रधानमंत्री होते. 1 नंबरला बंगला होता. राजा म्हणून धृतराष्ट्राचा 1 नंबरला बंगला होता आणि प्रधानमंत्री म्हणून विदुर काकाचा 2 नंबरला बंगला. काका सहज सांगायचे. साधू आहे ना दादा, साधूचं काम सांगणं आहे. साधू दैळवांतकडे सांगतात तुझं पोरगं कुळाचा नाश करणार आहे, याला सांभाळ बाबा. दुर्योधन असा भयानक आहे. दुर्योधनाला देवाने सांगितलं प्रत्यक्ष, अरे ते पांडव अल्पसंतोष आहे, दे रे 5 गावं देऊन आणला आणि भानगड करू नको, युद्ध झालं नाही पाहिजे. पण दुर्योधन इतका बिघडला दादा. दुर्योधन म्हणतो प्रभू तू म्हणतो हे बरोबर आहे, पण माझं तरी असं मत आहे युद्धामध्ये ज्याला विजय होईल हस्तिनापुराचा राजा तोच होईल. युद्ध केल्याशिवाय कोणाला राज्य मिळणं बोलायचंच नाही. आणि यांना 5 गावं नाही, सुईच्या टोकावर मावळ एवढे मिळालं. काय झालं काय दादा, झालं काय? दोघांना काय आउटपुट नाही. हा बाबा तर म्हातारा तर आंधळाच होता, धृतराष्ट्र आंधळाच होता. हे डोळे गेलेले होते आणि आतले बी डोळे त्या साल्याने घालून दिले होते. दुःशासन, शकुनी मामाने, हे दोन्ही. एक तर अगोदरच आंधळा आणि थोडंफार कळलं असं तर या शकुनी मामाने बार त्या दुर्योधनाला सांगायचं भांजी, त्याला टेन्शन देत राहायचा. आणि धृतराष्ट्राला, राजन असं केलं नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, असं केलं तर असं होईल. हे बार साल्याने बिघाडा केला बघा. दोन्ही डोळे, दोन्ही नजरा घालून दिले, आतले बी बाहेरचे बी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या लोकांकडून एवढा मोठा पाप घडलं, एवढं मोठं पाप घडलं दादा. हस्तिनापुराचा युद्ध संपल्यानंतर घुटण्या इतक्या रक्तातून पांडवांना बाहेर मारून काढावं लागला. घुटण्या इतक्या रक्तातून काय काय आउटपुट, लाभ काय झाला सांगा. आणि एवढं खेळ जर झाला असेल तर केवळ पोराच्या नादाला लागून, पोराचा मोह धरला या म्हाताऱ्याने. पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्राशी पुसतो, मने संजया सांगे मातू कुरुक्षत्रेची. पोराच्या नादाला लागून बरं का. पुत्राचा मोह, भजन नाही, नीती ऐकली नाही, काही चांगलं केलं नाही. आणि काय झालं दादा, काय झालं? 100 पोरांचा बाप, सगळे पोरं वाट लावून दिले हो या म्हाताऱ्याने. 100च्या 100 पोरं गेली दादा. आणखी दुःख किती. युद्ध संपल्यानंतर या भीमदादाचा डबा घेऊन जायचा या म्हाताऱ्याला. नीती, कारण धर्मराज नीतीचे राजे होते, नीतिवान राजा, धर्मनिष्ठ राजा. दुर्योधनाचे जरी पोरं गेले पण भीमदादाकडे डबा द्यायचे आणि या म्हाताऱ्याला जेवण घेऊन जायचे. हा म्हातारा डबा घेऊन जायचा, भीमदादा त्याला पहिला घास द्यायचा आणि पहिल्याच घासाला सांगायचं तुझं पोरगं असं मारलं बरं का. काय बेकार दुःख आहे हो. काय म्हातारं जेवण, त्या पोराचं स्मरण करून द्यायचं दादा. भीमदादा 100 पोरं गेले दादा. एवढंच नाही, याचे शेवट पाहणं कसा झाला. सगळ्या बाजूने आग भडकली या दुर्योधनाला आणि आता म्हातारा
त्या आगीमध्ये आपला जीव वाचवतो आहे दादा. कर्म चांगलं करा, तुमच्या पाया पडून सांग. पैसे कधी काळी पत्नी अडचणीत आणते, चांगलं कर्म करू परोपकार करू देत नाही, सत्याचा जप करू देत नाही, कधी पत्नी अडचणी. माझं तुकोबराची भाषा आहे, तुकोबराची भाषा आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी आहे. पाहणार महाभारताकडे. आणि शेवटची आटी, शेवटचा प्रतिबंध आहे भजन मार्गातला, नाशिवंत धन विनाशिवंत आहे. बरं लय आती झाल्यावर दादा पैशावाल्या माणसाकडून जेवढे दोष घडतात तेवढे नित्य मजुरीकडून नाही दादा. नित्य मजुरी तर भाकर बांधतो, डबा बांधतो, प्रामाणिकपणाकडे कोणातरी शेतामध्ये कामाला जातात, दोष नाही. आणि तिथून दिवसभर काम करतं आणि आल्या 2 मिनिटामध्ये झोपून जातो दादा, झोपून जातो. त्याच्याकडून दोष यांच्याकडून अति पैसे झाले दादा, उन्मत्तपणा वाढतो दादा, पट्टी सोडून देतात माणसं, अहंकार वश होऊन दंबाने, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. अहो ते तुमचं तर जाऊ द्या, आमची मंडळी रोज भुपाळ्या भांगतात, त्यांना अजून गाणं धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिसून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिगा देवाशी. ते रोज भुपाळ्या म्हणतात पण त्यांना अजून गाणं. तर आपलं तर काय कथा आहे दादा, आपण तर तटावर आहे. आपण जरी माळ घातली ना दादा, फक्त मार्गावर उभे आहोत दादा, अजून परमार्थ दिशा आपल्याला कळाली नाही. माळ घातली म्हणजे मार्गावर. काही माणसांनी फक्त दिसण्या करता परमार्थी दिसतात, पण हा सगळा संसारात बाजार भरलेला असतो. काही संसारात दिसतात दादा, पाहत अंतरी संसार भक्ती बाह्यातकारी. अंतरात संसार असतं, बाह्यातकाराने भक्ती, बाह्य जगाला दाखवण्याकरता भक्ती करतात. मग काही बिचारे भक्तिमय जीवन असतं. लोकांना संसारिक दिसतात, फक्त दिसतात, बाकी भक्तिमय जीवन. तो कोरे म्हणतात नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, या तीनही नाशिवंत आटी आहे. आणि त्याच्या नादाला लागून बीजारोपण चुकतं, पेरणी चुकते बरं. आणि त्या पेरणीचा परिणाम माझे तो पण बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटे ज्याचे. जसं बीज जे पेरलं ना दादा, तीच फळं येतील ना दादा. लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणून तो कोण म्हणतात नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. ज्याचा आधी दुःखाचा आहे, त्याचा मध्य दुःखाचा आहे, त्याचा अंतही दुःखाचा आहे. हे तिन्ही प्रकारच्या, या तिन्ही पात्राच्या नादाला लागून कधी बीजारोपण चुकू देऊ नका दादा. वर्तमान बिघडू देऊ नका. थोडा वर्तमान बिघडला, थोडी भूल झाली, मनाकडून वाणीकडून वाशर कथा कीर्तन चांगली ऐकत चाललं दादा. इथं सगळ्या प्रकारची चिकित्सा केली जाते, इथं ठोके तपासले जातात, चिकित्सा केली जाते. कोणाला काय आजार आहे मला थोडं थोडं कळतं, पण काय करायचं, तासभर तुमच्याजवळ थांबायचं आणि कोणाचा आजार कशाला सांगित बसायचं. बरं तुमचा आजार थोडं थोडं कळतं. अरे या व्याज गादीद्वारा तेवढे कळतं ना दादा. चेहरा पाहिला का आजार कळतो. तुमचे चेहरे प्रसन्न आहे, पण मला माहीत आहे काय कोणाला काय व्यथ आहे. ज्याचा चेहरा प्रसन्न नाही का, समजायचं आत काहीतरी गडबड चालू आहे, गडबड चालू आहे. गडबडीमुळे माणसं नाराज जातात. ती गडबडी संपवण्याकरता भजनच करा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भद. मग वर्तमानामध्ये करायचं काय, अभंगाचं 3रं चरण. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात ही नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी आहे. त्याचा आद्य दुःखाचा आहे, मध्य दुःखाचा आहे, त्याचा अंतही दुःखाचा आहे. हे तिन्ही नाशिवंत आटी आहे. त्यांच्या नादाला लागून आपलं वर्तमान बिघडवून घेऊ नका, बीजारोपण चुकू देऊ नका. मग वर्तमान बीजारोपण चुकू नये याच्याकरता वर्तमानात काय केलं पाहिजे, तर सतत आपल्याला ज्या नौकेद्वारा
या भवसारातून तरुण जायचं आहे, ती नौका पवित्र करायची, मजबूत करायची, मजबूत करायची. ती नौका नामस्मरण रूपी नौका दादा, ती नौका मजबूत करायचं काम करायचं. अखंड भजन करा दादा ज्या नौकेद्वारा. कारण अनेक सज्जन इतर उपायाने तरण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याला जाता आलं नाही. कारण संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे नुल्लंगिता पार, बहुत वावरे दूर न लगे तीर पहिलं तडी. त्यांच्या प्रवासामध्ये त्याला तटच मिळाला नाही दादा, पहिलं तीरच मिळाला नाही. कारण संसार सागर तरुण जाणं अवघड आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे नुल्लंगिता पार, बहुत वावरे दूर न लगे तीर पहिलं तडी. आणि म्हणून दादा ही ज्या नौकेद्वारा आपला प्रवास करायचा आहे, जीवनाचा प्रवास, ती नौका म्हणजे मजबूत केली पाहिजे. मग ती मजबूत करण्याकरता काय केलं पाहिजे? सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची. नारायण नामाची सांगड बांधा. हा ताफा मजबूत करायचा बरं का. दुसरे ताफे नाही, या ताफ्याद्वारा आपल्याला जायचं भजनाच्या मार्गातून. भजन मार्गातला हा ताफा मजबूत करायचा. सांगड बांधा रे बांधा भक्तीची, नारायण नामाची सांगड बांधा, ही बांधा. आणि दादा ही सांगड मजबूत होण्याकरता उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा, उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा, उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा, उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा. सुधीना उगवाला गाना मुलगाला उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा, उठवा होई जागा, पाहे वासुदेवाला उठवा होई जागा. उठवा होई जागा पहा वासुदेवाला, सुदीन ओगवला दाना फुले घाला, जागा होई करी हिताचा उपाव, तुका म्हणे आय करशी मग. ही सांगड मजबूत करायची, नामस्मरण करायचं, अखंड नामस्मरण. आणि तू खबर आहे अखंड नामस्मरणाचा लाभही तसाच आहे दादा. प्रत्येक पण शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. वरच्या अंगाने नाही पवित्रता वाढत, लौकिक नाही वाढत. लौकिकता आतल्या शुद्ध माणसाची कालांतराने त्याचे लौकिक आपोआप त्याचा सेंट बाहेर जातो दादा. तुका म्हणे तरी आत अशुद्ध दंडेवरी, आतली पवित्रता त्याच्या चेहऱ्यावर, त्याचं बोलणं चालणं पाहणं बदलतं ना दादा. लौकिक लाभही त्याला आहे, पण याच्याकरता भजनच मग एक साधन आहे दादा. ना रामनामाची नौका ही धड करावी. विठोबा रखोमा, जय जय विठोबा.